एवढ्या लाडक्या बहिणीची व्यवस्था केली सगळ्यात. म्हणजे अगोदर काहीच काँग्रेसनं आम्हाला काही दिलं नाही. भाजपने केल्यापासून लाडकी बहीण आमची 1,500 पडते महिन्याला. मग आणखीन काय पाहिजे? प्रत्येक महिन्याला घरकुल, म्हणजे घरकुल आलेत नावा, विहिरी मंजूर आहेत. आमच्या भरपूर सोयी केल्यात आणि आणखीन ती करतो म्हणून त्यांचे आश्वासन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. रेणापूर तालुक्यामध्ये सध्या आपण खरोळा या सर्कलमध्ये आहेत. खरोळा सर्कलमध्ये आपल्यासोबत महिला आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार सध्या सुरू आहे. आजी, तर या प्रचारामध्ये सध्या कुठल्या पक्षाचं वातावरण आहे? बीजेपी. बीजेपी का? बीजेपीने भरपूर आमच्यात कामं केली. कसली काम? पाईपलाईन केली लोखंडी, पुन्हा मीटर बसवले, आणखी फुकट गिरणी दळायला आमच्या फुकट आहे, पाणी फुकट आहे. एवढ्या लाडक्या बहिणीची व्यवस्था केली सगळ्यात. म्हणजे अगोदर काहीच काँग्रेसनं आम्हाला काही दिलं नाही. भाजपने केल्यापासून लाडकी बहीण आमची 1,500 पडते महिन्याला. मग आणखीन काय पाहिजे? प्रत्येक महिन्याला घरकुल, म्हणजे घरकुल आलेत नावा, विहिरी मंजूर आहेत. आमच्या भरपूर सोयी केल्यात आणि आणखीन ती करतो म्हणून त्यांचे आश्वासन आहे. मग आणखीन आता काय पाहिजे आम्हाला? सगळं म्हणजे सगळ्या व्यवस्था आहे. रोड आहेत, गट्टूचे रोड केलेत घरोघरी, म्हणजे बोळा. काँग्रेसच्या काळात काही काम झाली? काँग्रेसच्या काळात काहीच झालं नाही आम्हाला. आम्हाला झालं मोदी सरकारनं केलेले पैसे पडतात त्याचे 2,000, म्हणजे शेतकऱ्यासाठी राशन फुकट आहे. म्हणजे सरपंच भरपूर, म्हणजे सोय आमच्या ते जिल्हा परिषद जे बी करतात, वरले बी कराडा साहेब ते बी करते. म्हणजे भाजप पूर्ण करते. काँग्रेसनं आतापर्यंत काहीच केलं नाही. हे कर्जमाफी सुद्धा आमच्यात झाली गेल्या बारला. धीरज देशमुख आमदार होते, त्यांनी काही त्यांच्या काळात कामच केली असतील. त्यांच्या काळात थोडे उगा म्हणजे कस तरी होते, थोड्या प्रमाणात झाले. देशमुख होते तोपर्यंत. देशमुख संपल्यापासून संपलं.